मुंबईमध्ये शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सक्रिय असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक नॉट रिचेबल आहेत असं सुद्धा सूत्रांकडून सांगितलं जात आहे। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे निवडून आलेले काही नगरसेवक नॉट रिचेबल आहेत अशी माहिती सूत्र देत आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असल्यामुळे विरोधी बाकावर बसण्याची मानसिकता नसलेले ठाकरे गटाचे काही नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत अशी माहिती समजते। शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना वांद्रे इथल्या ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलंय। शिवाय इतर पक्षातील नगरसेवकांना आपल्याकडे आणण्यासाठी शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सक्रिय आहे अशी माहिती सूत्र देत आहेत। प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याकडून आपण आणखी तपशील घेऊयात। ज्योत्स्ना, रिद्धी अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की मुंबईचा महापौर कोण होणार यावरती जे आहे ते अद्यापही महायुतीमध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह चर्चा झाली नसल्याचं पाहायला मिळतं। तर दुसरीकडे जे आहे ते आता शिंदेची शिवसेनेचे जे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांची संख्या 29 आहेत आणि ते मुंबईच्या बँड्रा या ठिकाणी असलेल्या ताज हॉटेल्समध्ये त्यांची वारंवार मीटिंग होत आहे। तर काही नगरसेवक जे आहेत ते त्यांना इथेच राहण्यासाठी जे आहे ते एकनाथ शिंदे यांनी आदेश दिलेले आहे। तर दुसरीकडे आपण बघतोय की ठाकरे गटाचे जे 65 नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यापैकी अनेक नगरसेवक जे आहेत ते नॉट रिचेबल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। कारण असं आहे की मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच असावा अशी जी इच्छा जी आहे ती वारंवार 29 निवडून आलेल्या जे नगरसेवक आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांना बोलून दाखवलेली आहे। इतकंच नव्हे तर एकूणच शिंदेच्या शिवसेनेचं हे एक मत एक सूर आहे की महापौर हा शिवसेनेचाच झाला पाहिजे आणि त्यासाठी जी आहे ते अंबरनाथमध्ये जसं आपण बघितलं की अंबरनाथची नगरपालिका जी आहे ती निवडून आणण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये तिथे सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने काँग्रेसचे काही नगरसेवक आयात केले होते आणि तोच पॅटर्न आता मुंबईमध्ये लागू होतो की काय असं या चित्रावरून स्पष्ट होतोय। आणि त्यासाठी एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन टायगर जे आहे ते आता सक्रिय झालेलं आहे आणि अशी माहिती मिळते की ठाकरेंच्या शिवसेनेचे निवडून आलेले काही नगरसेवक जे आहेत ते शिंदेच्या संपर्कात आहेत आणि त्याचमुळे आता महापौर पदासाठी जी चढाओढ लागलेली आहे मात्र ठाकरेंची शिवसेना असू दे किंवा शिंदेची शिवसेना असू दे यांचं एकसूरच आहे की मुंबई महानगरपालिकेचा जो महापौर आहे तो शिवसेनेचाच झाला पाहिजे। आणि या एका गोष्टीसाठी आपल्याला माहिती आहे की 2019 मध्ये सुद्धा मुख्यमंत्री शिवसेनेचाच झाला पाहिजे या एका गोष्टीसाठी जे आहे ते संपूर्ण शिवसेना युतीतून बाहेर पडली होती आणि त्यासाठी आता मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच असू दे याकरता दोन्ही शिवसेना एकत्र येत आहेत की काय अशी परिस्थिती आता या ठिकाणी निर्माण होऊ शकते। मात्र ही माहिती मिळते की जे 65 निवडून आलेले काही नगरसेवक आहेत त्यापैकी अनेक नगरसेवक जे आहेत ते आता शिंदे यांच्या संपर्कात असल्यामुळे आता ते शिंदे यांच्या नगरसेवकांना पाठिंबा देऊ शकतात आणि त्यामुळे भाजपची इथे अडचण वाढण्याची शक्यता आहे। कारण महायुती म्हणून जरी मुंबईकरांनी महायुतीला भाजपला जरी जास्त जागा म्हणजे 89 जरी जागा निवडून दिल्या असतील तरी बहुमतासाठी महापौर स्थापन करण्यासाठी हा आकडा पुरेसा नाहीये। त्यांना शिंदेचं मत म्हणजे शिंदेच्या 29 नगरसेवकांची साथ लागणारच आहे। मात्र महापौर आमचाच हवा असं जे आहे त्या 29 नगरसेवकांचं म्हणणं असल्यामुळे आता ही चढाओढ वाढलेली आहे आणि अशातच ठाकरेंचे नगरसेवक आता शिंदेच्या संपर्कात आल्यामुळे कुठेतरी भाजपला आता खिंडार पडण्याची शक्यता इथे वर्तवली जाते। जी ज्योत्स्ना, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।